नमस्कार, मी अजय जोशी. राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बदलापूर शहरांसाठी एक महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे बदलापूर ते अक्कलकोट ही बस सेवा लवकरच सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाशी देशमुख असतील यांच्या माध्यमातून आणि अक्कलकोट संस्थानाचे काही लोक आणि त्यानंतर इथल्या मठातले काही लोक असतील या सर्वांच्या माध्यमातून बदलापूर शहरातील स्वामी भक्तांसाठी बदलापूर ते अक्कलकोट ही बस सेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांची काही दिवसांपूर्वी भेट घेण्यात आली होती. त्यानंतर आमदार जितेंद्रजी आव्हाड यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता आणि त्यांच्याच पत्राला उत्तर देत शासनाने आता 10 तारखेपासून बस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अविनाशी देशमुख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून सविस्तर सर्व जी माहिती आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांच्या प्रतिक्रिया सर, बदलापूर ते शेगाव आणि बदलापूर ते अक्कलकोट असा प्रवास जो आहे तो बदलापूरकरांना आता करायला भेटणार आहे. कशा प्रकारचे स्वरूप असणार आहे आणि अखेर मागणीला यश झाले, कशा प्रकारचं यश असणार आहे? तुमच्या माध्यमातून समस्त बदलापूरकरांना मी विनंतीपूर्वक आदरयुक्त सांगतो की श्री स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्या कृपेनं बदलापूरकरांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बदलापूर ते अक्कलकोट आता येणाऱ्या 10 ऑक्टोबरपासून ही बस सेवा चालू होणार आहे. आणि राहिला प्रश्न श्री संत गजानन महाराज शेगावच्या नगरीचा, तर दिवाळीनंतर सरकारच्या सांगण्यानुसार सन्माननीय परिवहन मंत्री यांच्या सांगण्यानुसार आणि विभागीय व्यवस्थापक श्री सागर पळसुडे साहेब यांच्या सांगण्यानुसार दिवाळीनंतर शेगावची बस चालू होणार आहे. मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या गोष्टीला आम्ही पाठपुरावा केला होता. काही दिवसापूर्वी आम्ही सन्माननीय परिवहन मंत्री यांना भेटलो होतो. आमचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी सन्माननीय परिवहन मंत्री यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. आम्ही बदलापूरकरांच्या माध्यमातून त्यांना मागणी केली. या मागणीसाठी बदलापूर शहरातील शिरगाव येथील स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून आम्हाला पत्र देण्यात आलं. गजानन महाराजचं मंदिर असू द्या, खानदेश प्रतिष्ठान असू द्या आणि गजानन महाराज हाऊसिंग सोसायटी असू द्या, यांच्या माध्यमातून आम्हाला पत्र दिलं आणि त्या पत्राचे आधार आमच्या पक्षाच्या पत्राचं काही गोष्टी घेऊन आम्ही सन्माननीय आव्हाड साहेबांना भेटलो. आव्हाड साहेबांना लगेच परिवहन मंत्री प्रताप साहेब सरनाईक यांना फोन करून आम्हाला त्यांना भेटायला वेळ दिली. आम्ही भेटून त्या गोष्टीची मागणी केली आणि तमाम बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण लोकांच्या प्रत्येक घराच्या माध्यमातून मी सरकारचं आणि आव्हाड साहेबाचं आभार व्यक्त करतो की ही मागणी फक्त येण्या 7 ते 8 दिवसात बदलापूरच्या सेवेत ही मागणी पार पडली की येणाऱ्या 10 तारखेला बदलापूर टू अक्कलकोट ही बस सेवा चालू होणार आहे. प्रायोगिक तत्वावरती आठवड्यातून 1 दिवस आणि या बसला रिस्पॉन्स नक्कीच मिळेल. आणि सरकारच्या माध्यमातून असं कळवण्यात आलं आहे की पत्रसुद्धा दिलेलं आहे सरकारने. की मी तुम्हाला पत्र दाखवतोय. आठवड्यातून 1 दिवस म्हणजे कधी असणार ते आपल्याला 10 तारखेला व्यवस्थापक जे आहेत, विभागीय व्यवस्थापक सागर पळसुडे हे इथं उपस्थित राहतील आणि शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आपण या बसला हिरवा कंदील, हिरवा झेंडा दाखवून नंतर ही बस शिरगाव येथील स्वामी समर्थ मठातील तिथं नेऊन त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की पहिल्या दिवशी जी बसची जी फेरी आहे समस्त शिरगाव येथील स्वामी समर्थचे सेवेकरी असतील ते बसचे इथं अक्कलकोटला प्रयाण करतील. साधारणतः आपण पाहतो की स्वामी समर्थाला मानणारा एक मोठा वर्ग या शहरामध्ये आहे. साधारणतः वर्षाला किती लोक प्रवास करतात, काही असा अंदाज आहे? नाही, असं काय असतं माहिती आहे का, कोणी ट्रेननं जाते, कोणी बसची व्यवस्था करते, कोणी आपली 4 व्हीलर घेऊन जातो, आपापल्या परीने जात असतो. त्याचा निश्चित आकडा मला माहीत नाही आहे. परंतु गजानन महाराजचा भक्तगण असू द्या, स्वामी समर्थता असू द्या किंवा कुठलाही आध्यात्मिक मानणारा, देवधर्माला मानणारा, तीर्थस्थळी जाणारा हा मोठा वर्ग प्रत्येक जाती धर्मामध्ये असतोच. आता ही मागणी माझ्या मनामध्ये आली होती की बाबा शेगावला तरी एखादी बस असावी, कारण ट्रेनचं रिझर्वेशन मी स्वतः अकोल्याला जात असतो, नेहमी शेगावला जात असतो, तर मला ट्रेनचं रिझर्वेशन अक्षरशः 7th आवरला 2 रुपये 5 रुपये जास्त देऊन तिप्पट भाडं देऊन करावं लागते. तर सामान्य माणसाची काय परिस्थिती, या दृष्टिकोनातून शेगावला एखादी बस असावी आणि अक्कलकोटला एखादी बस असावी असं मनात विचार आल्यानंतर या मागणीला पाठपुरावा झाला आणि स्वामी समर्थाच्या कृपेने, गजानन महाराजच्या कृपेनं या मागणीला यश आलेलं आहे. आणि बदलापूरच्या तमाम लोकांना मी सांगतो की या सेवेचा तुम्ही फायदा घ्या. येणाऱ्या 10 तारखेपासून बदलापूर ते अक्कलकोट ही बस शासनाच्या माध्यमातून चालू होणार आहे. हे एक मिनिट, हे विश्वस्त आहेत आपले याचे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बदलापूर आपलेवाडी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व मंदिर यांच्या वतीने गेल्या 15 तारखेला आम्ही एक ॲप्लिकेशन, म्हणजे आमचा विनंती अर्ज सर्व स्वामी भक्तांच्या तर्फे आम्ही श्री अविनाशी यांना दिला होता. पण त्यांचा मला फोन आला होता की अशीशी माझी कल्पना आहे, काय करायचं. तो म्हटलं आमची ही गेल्या काही वर्षापासून अशी अपेक्षा होती की ही बस सेवा चालू करावी, कारण ऐन वेळेला लोकांना तिकीट मिळत नाहीत, एक दोघांना खर्च परवडत नाही जायचा. ही सेवा चालू पण चांगली गोष्ट आहे.
आम्ही तुला सपोर्ट करू. आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे की ही सेवा सुरू होते सर्व स्वामी भक्तांतर्फे आणि आमच्या सर्व प्रतिष्ठानतर्फे. मी म्हणजे खरोखर सांगतो की खूप आनंदाची आज आमच्यासाठी गोष्ट आहे. आणि या स्वामी कार्यामध्ये बस सेवा नाही आहे, हा स्वामींचा रथ आहे. हा रथ जाणार आहे बदलापूरपासून अक्कलकोटला. आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे या स्वामी कार्यामध्ये त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. नाही बरोबर बोला. हे आमचे अध्यक्ष स्वामी आनंद सुर्वे जी आज काही त्यांनी अविनाशजींनी याचा पाठपुरावा करून एक आज ही बस सेवा चालू केली ती खूप चांगलं हे आहे उद्देश. आणि आमच्याकडनं भरपूरसे सेवेकरी आम्ही दरम्यान आम्ही जातोच, आमच्याकडनं जातात लोक, तर त्या लोकांना ह्याचा खूप फायदा होईल दर महिन्याला जायला. शिरगाव आपटेवाडी इथून ही बस सेवा सुरू होणार आहे. स्वामी समर्थ मंदिर आपटेवाडी शिरगाव इथून ही बस सेवा सुरू होणार आहे. तर सर्व भाविकांनी या बस सेवेचा लाभ घ्यायचा आहे. आणि आमचं एक कर्तव्य आहे की या तमाम स्वामी भक्तांतर्फे बदलापुरातल्या की ज्या ज्या लोकांनी ह्या स्वामी कार्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांचं आभार व्यक्त करणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून आज एक आमच्या संस्थेतर्फे आमचे अध्यक्ष साहेब हे अविनाशजी यांना हे पत्र देत आहेत. आणि त्याबरोबरच मराठाचे जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब त्यांचाही आभार. जितेंद्र आव्हाड साहेब त्यांनीही आम्हाला खूप मदत केली याच्यामध्ये, त्यांचाही खूप आभार साहेब. अविनाशजी या. स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आभारपत्र जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस त्याच्यानंतर जितेंद्रजी आव्हाड आणि प्रतापजी सरनाईक यांना दिले जात आहे. याच ठिकाणी अविनाश देशमुख यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आलेले आहे. नक्कीच स्वामी समर्थांसाठी ही जी आहे ही आनंदाची पर्वणी म्हणायला हरकत नाही. आठवड्यातून एक दिवस ही जी सेवा आहे बदलापूर ते अक्कलकोट ही सुरू असणार आहे. आणि पहिल्या फेरीमध्ये स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे जे भक्त आहेत ते अक्कलकोटकडे प्रस्थान करणार आहेत. तर नक्कीच बदलापूर शहरातील सर्व नागरिकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. कॅमेरामन माधवीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर.